तिला यश आलं काय वेगळं काय नाही काहीच नाही. मग ती मुक्त का मग जाती आधारित शोषण होतं सात म्हणून एक तर तिचं लैंगिक शोषण आहे तो स्त्रीचं म्हणून शोषण आहे स्त्रीचा स्त्री असणं शोषण आहे मात्र तिचं शोषण कुठलं परत आहे की स्त्री आहे म्हणून तुझं शोषण ते ठरलेलंच आहे शोषणामध्ये येणं म्हणजे शोषण तू बाबीने ठरलेलं आहे मात्र जातीतनं तुझं अगदी शूद्राची बाई घ्यायला पक्षात आमच्या केस होणार नाही म्हणजे शूद्राचं काय चालत नाही भावना मग ते मेघवाडीचे प्रकरण काढतात 4 मराठी मिळून 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतात तिची योनी वेगळ्या पद्धतीत करतात आणि 8व्या दिवशी पण बाहेर येतात तिच्या आईवर करायला मला मान्यता कोण देतात मान्यता कोण देतात आधुनिक कायदा मान्यता कोण देतात मनुस्मृतीचा कायदा आणि आम्ही मूर्ख विरोध काय आहे अजून कुठे गेले की मला अजून काय शिवत असेल अरे सायन्स सांगतं कोणाला माहिती नसतं सांगतो सायन्स सांगतं की स्त्री ज्या वेळेस मुलाला जन्म देत असते त्यावेळेस जगात अशी कोणतीही वेदना नाही की तिला ज्या वेदना होणारी आहे जगात आता कुठलंही दुःख नाही की तिच्या त्यावेळीच्या त्या क्षणाच्या दुःखाशी सुसंगत असावं सायन्स असं सांगतं की स्त्री एखाद्या अपत्याला जन्म देत असताना जी वेदना होते तिला त्या सर्वोच्च टोकाच्या वेदना असतात परमोच्च त्याचा केंद्रबिंदू असतो परमोच्च वेदना हा त्याचा केंद्रबिंदू असतो तर ही स्त्री बोलली तरी स्त्री पुरुषापेक्षा कमी कष्ट करते तरी तिला पापीने मानावी तरी ती कष्ट कमी मानावी मग हे होणं म्हणजे काय मग जाती आधारित शोषण आणि लैंगिकतेवर आधारित शोषण म्हणजे स्त्रीचं स्त्री म्हणून होणारं शोषण आणि तिचं स्त्री म्हणून ती विशिष्ट जातीमध्ये जन्माला आली म्हणून तिचं होणारं शोषण असला तफावत आहे पण शोषण एकच प्रकारचं आहे मग हे का व्हावं अशा गोष्टी का मला म्हणजे वारंवार आणि त्याची जोपासना करण्याला हा सामाजिक कायदा करून ठेवतो म्हणजे त्याला बरं इतकं पुढे गेल्याच्या नंतर ना तिची दुसरं मुलाने तुला नाही आवडतं तुला नाही आवडतं 2 अवस्था गेले तू मंगळसूत्र घाल तर मंगळसूत्र घालणं म्हणजे काय मंगळसूत्र घाल तुला जे वाटते तुला काय जे वाटते तुला बरोबर काय आणि ते प्रतीक कशाच आहे ऐका बरोबर नाही का कोणाला माहिती नसेल ते मंगळसूत्र कसं पडते काय ते काय दर्शवतं तरी याचा अर्थ समजून घ्या की स्त्रीच्या गळ्यात असणारं मंगळसूत्र हे पुरुषाचं लिंगत्व दर्शवतं मंगळसूत्र घालणं म्हणजे पुरुषा म्हणजे ते लिंगाची रचना आहे ती मंगळसूत्र कधी बघा आता बोलते मी योनी असते ना त्या योनीच्या आकाराचं मंगळसूत्र पॅनल ते म्हणजे ते पुरुषाचं लिंगत्व दर्शवतात हे माहिती होतं बघ तुम्हाला होतं ना माहिती मग हे असं असून म्हणजे आपल्याच्या काही वेळ नाही त्याला थोडं म्हणतायची आपल्याला आलेलं मला कोणाला काय म्हणत तत्वच बोलतोय आणि तत्वच बोलणार दोन वाजता म्हणजे म्हणलं बरं का मला इथे मग एक जगात का घालो ती आपल्या सोडतीनच का घालो घुंबळेच्या गळ्यात काहीतरी घालं की ते खुंबेच्या गळ्यात का कायदा सांगतो मनुस्मृती सांगते की स्त्रीवर पुरुषाचं वर्चस्व आहे पुरुषावर स्त्रीचं नाही आणि ह्या कायद्याची जोपासना आम्ही आज करतो 21व्या शतकात आधुनिक कायद्याला आधुनिक हा मुद्दा महत्वाचा
गुन्हा तरी अशा कुंकू लावा या कुंकू लावणं म्हणजे काय या बटन दाबा कोणी पण आत गेले की कुंकू लावा कुंकू का लावतात नवऱ्याचं वाढवतं कुंकू का लावतात काय होतं कुंकू अरे बोला की त्याला माहिती आहे तुला माहिती आहे बोल की काय लावतात म्हणजे पुरुषाचं जे शुक्रबीज असतं ते शुक्रबीज कपाळाला लावून म्हणजे ती स्त्री त्या स्त्रीवरती त्या पुरुषाची मालकी आहे म्हणजे तुला हे लावणार का कुकू घालणार का मंगळसूत्र अजून पुढं आहे अजून पुढं आहे आता गंमत खाते आता तुम्ही केस का वाढवली हो आमची केस बघा बरोबर की बाकी तुम्ही केस का वाढवा सुंदर दिसायला या आता किती दिसतात केस का वाढव नाही तर कोणाला बोला की हाताच्या स्त्रियांनी बागड्यात का घालाव्या किती म्हणत का मी का घालवत काय माहिती आहे कोण बोला की आताची मस्ती करून करतो केस वाढवतात म्हणजे सुंदर ज्या पुरुषाचं तिच्यावरती वर्चस्व असतं तो पुरुष सहज तिच्यावर विजय मिळवल अशी कुठली तरी गोष्ट पाहिजे ना ज्या गोष्टीला हात घातल्यानंतर तिला वेदना होणार आहे सरळ साधा मार्ग झाली माझ्या वेगळं माझं वरती तिला कमजोर बनवण्याचं प्रयत्न ते कापामध्ये अटकलं करायला असं नाही बघा ते सुंदरतेचं आहे ना त्याचा प्रश्न आपल्याला क्रिया काय बोलली मुलींच्या स्त्रीच्या केसांमध्ये आणि पुरुषाच्या केसांमध्ये पुरुषाच्या केसांना वाढ नसते स्त्रीच्या केसांना वाढ असतो म्हणजे वाढतात पण त्याचा आम्ही फायदा काय केला त्याचा आम्ही फायदा काय केला हाताला काय करतात जोडवी घालतो ना कुठं तरी टोक आहे हे घातलं नाही आजच्या माणसाचे प्रमाण ती जोडवी पायाला काढताना टोचते याचा अर्थ काय होत नाही अजून लग्नच कोणाचं नाही झाली झालं ना लग्नाच्या अगोदर पण दूध जोडले चालताना जोडली जी असते एक जोडली कधी एकत्र जोडले अंगठी कोणाकडे आहे बाबा अंगठी मला पाहिजे आता अंगठी कोणाकडे अंगठी कुठे आहे ही अंगठी पूर्ण लावून आहे त्याला तो काय माहिती कुठं ज्याला अंगठी म्हणत पण याला जोडवून याला जोडवून मी काय करण्याची जाऊ शकतो असलं जोडवं घेतलं ना तर हे शास्त्रे म्हणतात शास्त्र असलं जोडवं घालायचं नसतं असलं जोडवं घालायचं खरं लग्न झालेल्या बाईनं असंच जोडवं घालायचं असतं त्यात दोन शास्त्र आहेत जिला टोक आहे मग ते कापण्यानंतर पण जोडवं असं माहिती का त्याचा खालचा राऊंड गोल असतो आणि कापण्यानंतर कापणं होत असते कापणं होत असते मग जोडव्याचं म्हणजे बाबतीत किती तुम्ही दागिने घालणं म्हणजे तुम्ही सुद्धा प्रश्न तुम्ही एका बाजूला समज का मानसिक प्रकार काय करून ठेवलेले आधुनिक आधुनिक समज काय जोडतो केस वाढवून दे नाकातून रात्री म्हणजे नाकातून सर आलं नाकातून रात्री म्हणजे छान दिसते कपाळाला कुंकू लावलं टोपीला छान दिसते तू तुझ्या पायात जोडवं घालणं म्हणजे तू छान दिसते हातात बाकड्या पट्ट्या घातल्या म्हणजे तू छान दिसते आधुनिक विचार आहे
काय भारी दिसते, काय खुललंय का तुझं? तुझ्या औषधा भाऊ तुझ्या, तू तिला गुलामी बाजून ठेवण्याची प्रतिका तू तिला देतो आणि तू तिला सांगतोय तुझी खूप छान दिसते. आहे ना, केसाच्या नुसतीचा एकच प्रकार आहे. मग तो विषय संपला आपला एक कमजोर. हा द्वेषसुद्धा कारणीभूत आहे. ह्या तिच्या मधूनुसार घालतात का? आज तिला घालायला मजबूत केलंय, तिला मान्य करायला लागलं की हे तू मान्य कर. तिच्यावर बिंबवलं गेलं, 2,500 वर्षापासून तिच्यावर बिंबवलं जातंय की तू हे घालणं म्हणजे तुझं लग्न झालं, हे घालणं म्हणजे तू लैंगिक संबंधाला असं करणं म्हणजे तू त्याच्याशी लैंगिक संबंध करू शकते. तुला पाळी येणं म्हणजे तू पापे आहे, तुला मासिक क्रिया येते ना म्हणजे तू मुळात जन्मजात स्त्री पापे आहे. हे प्रत्यक्षात होतं. जे तुम्ही सृष्टीत आनंद देणार. जेव्हा बापाला स्वइच्छेने पोरगा होतो किंवा पोरगी होते, किती आनंद वाचतो त्या जगाला. जिला त्याच्यासाठी काळ चुकलाय त्याला मुळात जन्माच्या पापेले सगळं कसं आहे हे शोषण आहे तिथं. आणि दुय्यम प्रकारचं शोषण आहे, एक आत्मरूप शोषण आहे. आणि स्त्री म्हणून तिथं लैंगिकतेवर येणार असं होतंय का? आधुनिक आहे ना, आधुनिक काळात मग ह्या आधुनिक काळ जेवढं म्हणजे काय 21वा युग आले, काय राहिले. पण 2,500 वर्षापूर्वी संस्कृती, 2,500 वर्षापूर्वीचे कायदे आज आम्ही आधुनिक पद्धतीने मान्य करतो ना.